पुण्यात भाजपनं अर्ज मागे घ्यायला लावला, त्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या. पतीलाही अश्रू अनावर. भाजपवरील याआधीच्या टीकेमुळे कार्यकर्त्यांचा पूजा मोरेंवर रोष. सोशल मीडियावर ट्रोल केलं. या प्रकरणी भाजपच्या पूजा मोरेंची पुणे पोलिसांकडे तक्रार. ट्रोल केलेल्या भाजपच्याच कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी. गुन्हेगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिलेली नाही. काही जागा आरपीआय खरात गटाला दिल्यात. मित्रपक्षानं कुणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न. गुंडा गजा मारण्याची पत्नी आणि आंदेकरच्या उमेदवारीवर अजित पवार यांचं स्पष्टीकरण. गुंडांना उमेदवारी दिल्याच्या आरोपांनंतर आता अजित पवारांचं रिपाई खरात गटाकडे बोट. अजित पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेन. सचिन खरात यांची ही प्रतिक्रिया. पुण्यात शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराचा एबी फॉर्म दुसऱ्या उमेदवारानं खाल्ला. एकाच प्रभागात 2 जणांना एबी फॉर्म दिल्यानं मोठा वाद. तर फॉर्म माझ्याकडून फाटला म्हणत उद्धव कांबळेंनी मच्छिंद्र ढवळेंचे आरोप फेटाळले. मुंबईमध्ये एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढून गायब. भाजपची डोकेदुखी वाढली. निवडणूक आयोगाकडून शिल्पा कोळुसकर यांचा अर्ज हवई. सांगलीच्या मिरजेत अर्ज माघारीवरून भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला. गाड्यांची तोडफोड. शिंदेंच्या शिवसेनेतील उमेदवाराच्या समर्थकांनं हल्ला केल्याचा आरोप. सागर वनखंडे यांनी आरोप मात्र फेटाळले. नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. भाजपचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत विरोधात घोषणाबाजी. निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते आक्रमक. उमेदवारी अर्ज अवैध ठरला. त्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणेंचं शक्तीप्रदर्शन. प्रभाग क्रमांक 29 मधून सुधाकर बडगुजर यांचे पुत्र यांना उमेदवारी अर्ज दिला. त्यामुळे आता मुकेश शहाणे अपक्ष लढण्यावरती ठाम. निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाणांनी 50 लाख घेतले. माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांचा आरोप. माझ्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कुणालाही पैसे मागितलेले नाही. चव्हाणांनी आरोप फेटाळले. अहिल्यानगर पालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब. गेल्या 24 तासांपासून उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क नाही. मनसे जिल्हाध्यक्षांची माहिती. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अपहरण केल्याचा संशय. शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झाली चर्चा. ठाकरे बंधूंचा वचननामा आज होणार फायनल. 4 जानेवारीला वचननामा प्रकाशित केल्यानंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या संयुक्त सभा. बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मैदानात. मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांशी संवाद. अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची काढणार समजूत. मुंबईमधील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची घेतली भेट. तुम्हाला ऑफर येतील, पैशांच्या आमिषाला बळी पडू नका. राज ठाकरेंचं आवाहन. शर्मिला ठाकरेंकडून उमेदवारांचं औक्षण. महापालिका निवडणुकीमध्ये आतापर्यंत 20 उमेदवार हे बिनविरोध. भाजपचे सर्वाधिक 10, शिंदेचे 7, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, तर मालेगावातील इस्लाम पार्टीच्या 1 उमेदवाराचा विजय. कल्याण डोंबिवली या ठिकाणी सह भिवंडीमध्ये बिनविरोध विजयानंतर शिंदे फडणवीसांकडून उमेदवारांचं अभिनंदन. कल्याणमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 9 उमेदवार. भिवंडीमध्ये भाजपच्या 1 उमेदवाराचा बिनविरोध विजय. विधानसभेचे अध्यक्ष विरोधी उमेदवारांना धमक्या देतात. संजय राऊत यांचा राहुल नार्वेकर यांच्यावर हा आरोप. तर रडीचा डाव खेळणारे काही दावे करतात. नार्वेकरांनी आरोप फेटाळले.